ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, ग्रह शांतीसाठी नियमित करा नवग्रह स्तोत्राचे पठण. जाणून घ्या नवग्रह मंत्राचे उपाय आणि फायदे. महर्षी व्यास यांनी रचलेल्या नवग्रह स्तोत्राचे पठण केल्याने ग्रहांच्या दुर्दशेपासून मुक्तता मिळते. हे स्तोत्र आयुष्यातील दुःख, अडचणी, त्रास, सर्व समस्यांचा नाश करते असे म्हटले जाते. तसेच अतुलनीय संपत्ती, आरोग्य देखील या स्तोत्राच्या पठणाने मिळते. अशी स्तोत्राच्या शेवटी फलश्रुतीसुद्धा दिलेली आहे. कुंडली तर ग्रहांची स्थिती मजबूत होण्यासाठी आणि आयुष्यात शुभ परिणाम मिळवण्यासाठी नवग्रह स्तोत्राचे पठण करावे असे सांगितले जाते. नवग्रहाची स्थिती जर कुंडलीतील कुमकवत असेल तर आयुष्यात अनेक अडचणी येतात. यावर ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यातील सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे नवग्रह शांती. वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार गतिमान असलेले नवग्रह म्हणतात ते जीवनातील परिस्थिती नियंत्रित करतात असे म्हटले जाते. कुंडलीतील ग्रहांची स्थिती आणि शक्ती मानवावर नकारात्मक आणि सकारात्मक अशा विविध प्रकारचे परिणाम करते. ग्रहाची स्थिती आणि हालचालीचा आपल्या जीवनावर परिणाम होतो, ज्यामुळे आपल्या मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. या नवग्रहापैकी प्रत्येक ग्रह एका हिंदू देवाच्या नियंत्रणाखाली आहे आणि व्यक्तीच्या अस्तित्वाच्या एका वेगळ्या पैलूचे प्रतिनिधित्व करतो. नवग्रह मंत्र ते कसे मदत करतात? बघा, नवग्रह मंत्र हे फायदेशीर मंत्र आहेत जे आपल्या जीवनातील ग्रहांच्या नकारात्मक प्रभावांना संतुलित करून प्रभावी उपचारात्मक मदत म्हणून काम करतात. आपल्या कुंडलीतील नकारात्मक ग्रहांना शांत करण्यासाठी नवग्रह मंत्र दिले जातात, जेणेकरून आपल्या कठीण काळातील मार्ग काढता येतील. हे नवग्रह मंत्र मूलतः बीज मंत्र आहेत जे ग्रहांच्या समान पातळीवर प्रतिनिधित्व करतात. हे पवित्र संस्कृत मंत्र आहेत जे जपल्यावर अनुकूल ग्रहांना बळ देतात, त्यांच्या नकारात्मकता ऊर्जेचा प्रतिकार करू शकतात. जर तुम्ही दररोज या मंत्राचा जप केला तर तुमच्या जीवनातील सर्व घटकांवर, समस्यांवर अनुकूल प्रभाव पडेल. कोणत्याही आरोग्य समस्या, आर्थिक अडचणी किंवा वैवाहिक मतभेद हे त्यांच्या प्रतिकूल हालचालीचे परिणाम आहेत. त्याच्यामुळे या स्तोत्रावर पठण केल्यावर व्यक्तीला अधिक मानसिक शांती आणि आध्यात्मिक शांती मिळते. नवग्रह मंत्राचा जप कसा करावा? नवग्रह मंत्रामध्ये एक एकीकृत शक्ती आहे, जागतिक शक्ती निर्माण करते. नवग्रहाच्या हालचालीचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतो. लोकांना वेळोवेळी दुर्दैव, नुकसान, आजार आणि इतर दुःखद घटनांचा अनुभव येतो. या मंत्राचा जप करण्यापूर्वी काही गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. हे मंत्र पवित्र असल्याने त्याचा शुद्ध शरीराने आणि पवित्र मनाने केला पाहिजे. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर घरातील देवघरासमोर विधिवत पूजा केल्यानंतर एक आसन टाकून संपूर्ण नवग्रह स्तोत्राचे पठण करावे व त्यांना जीवनामध्ये सकारात्मक बदल घडण्यासाठी प्रार्थना करावी. तुम्हाला ठराविक ग्रहमंत्राचा जप करायचा असल्यास तुम्ही या स्तोत्रातील नवमंत्रापैकी त्या ग्रहांचा मंत्र घेऊन जप करू शकता. त्यानुसार तुम्हाला ग्रहांच्या रंगाशी जुळणाऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. जसे की शनी मंत्राचा जप करत असाल तर निळ्या रंगाचे वस्त्र घालून जप करा, त्याचा चांगला परिणाम भेटेल. नवग्रह मंत्राचे पठण करणे व्यक्तीच्या कल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. दररोज या सर्व मंत्राचा जप करून तुम्ही तुमच्या राशीतील नवग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करू शकता. जर तुम्ही सलग 41 दिवस या स्तोत्राचा जप केलास तर तुम्हाला लक्षणीय बदल जाणवेल. हे नवग्रह दोषावर मात करण्यास आणि जीवनातील शांतता, आनंद प्राप्त करण्यास मदत करते. व्यक्तीच्या कुंडलीनुसार निवडलेला नवग्रह मंत्र ग्रहाचे फायदेशीर वाढण्यासाठी आणि नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी कमी करते. तसेच दुर्दैव आणि अपघातातून संरक्षण करते, आजार आणि वाईट विकारांना प्रतिबंध करते आणि एखाद्याच्या कामाच्या आणि वैयक्तिक जीवनाच्या गुणवत्तेचा थेट परिणाम करते. आता आपण नवग्रह मंत्र म्हणजे 9 ग्रह मंत्राचे श्लोक, मंत्र आणि त्याचा फलश्रुती पाहणार आहोत. पण मैत्रिणींनो, सध्या हे संस्कृतमधून मंत्र असल्यामुळे पाहिजे तितकं मला हे म्हणता येणार नाही, पण तुम्ही ते लिहून काढा आणि तेच मंत्र दररोज म्हणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. चला तर मग बघूया. नंबर 1, सूर्यमंत्र.
जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंग कांती असलेल्या कश्यप ऋषीच्या वंशात जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणाऱ्या दिवसाच्या राजाला सूर्याला नमस्कार करतो. हा झाला पहिला मंत्र. दुसरा मंत्र आहे चंद्र मंत्र. तर तुम्हाला हा संस्कृतमधून मंत्र आहे, तर तो लिहून काढायचा आहे आणि तो पठण करायचा आहे. तर त्याची फलश्रुती आहे, दही आणि शंकर याच्या तुषाराप्रमाणे शोभून दिसणाऱ्या क्षीरसागरातून निर्माण झालेल्या भगवान शिवशंकरांच्या डोक्यावरती दागिन्याप्रमाणे शोभणाऱ्या सोमाला, चंद्राला मी नमस्कार करतो. त्यानंतरचा तिसरा ग्रह मंगळ ग्रह. तर हा सुद्धा संस्कृतमधून आहे, तो तुम्ही बघा. धरणीच्या पोटातून जन्म घेतलेल्या विजयसारखे अंगकांती असलेल्या, हातात शक्ती ही शास्त्र धारण केलेल्या कुमार स्वरूप अशा त्या मंगळाला मी नमस्कार करतो. 4 बुध मंत्र. अशोकाच्या फुलाप्रमाणे लाल श्यामल रंग असलेल्या अतिरूपवान, बुद्धिवंत, स्वज्वळ, सरळ मार्गी, सुस्वभावी बुधाला मी नमस्कार करतो. 5 गुरु मंत्र. देवांचा आणि ऋषींचा गुरु, सोन्यासारख्या अंग कांती असलेल्या अतिबुद्धिवंत, लोकांत श्रेष्ठ अशा त्या बृहस्पतीला, गुरुला मी नमस्कार करतो. 6 शुक्र मंत्र. कमळाच्या देठाप्रमाणे प्रभा असलेल्या, दैत्यांचा गुरु असलेल्या, सर्व शास्त्राचे ज्ञान असलेल्या, भृगुकुळात जन्मलेल्या शुक्राला मी नमस्कार करतो. 7 शनी मंत्र. निळ्या रंगाची प्रभा असलेल्या, सूर्यपुत्र यमाचा मोठा भाऊ असलेल्या छाया व सूर्य यांच्या पोटी जन्मलेल्या त्या शनेश्वराला, शनीला मी नमस्कार करतो. 8 राहू मंत्र. अर्ध शरीर धारण केलेल्या वीर्यवान चंद्र सूर्याला छळणाऱ्या सिंह पासून जन्मलेल्या त्या राहूला मी नमस्कार करतो. 9 केतू मंत्र. हा शेवटचा मंत्र आहे. पळसाच्या फुलाप्रमाणे लाल तारका आणि ग्रहामध्ये प्रमुख भीती निर्माण करण्याला, रुद्राप्रमाणे तापदायक अशा मी तुला नमस्कार करतो. बघा, हे झाले 9 मंत्र. तर श्री व्यास ऋषींच्या मुखातून निघालेले हे नवग्रह स्तोत्र जो कोणी दिवसा आणि रात्री पठण करेल, त्याची सर्व विघ्ने नष्ट होतील. नर, नारी, राजा या सर्वांची दुःख नष्ट होतील. त्यांचे ऐश्वर, आरोग्य आणि श्रेष्ठत्व यांची वृद्धी होईल. आपली संकटे, अडचणी नाहीशा होतील व वाईट स्वप्नही पडणार नाही. ग्रह, नक्षत्र, चोर आणि अग्नी यापासून होणारा त्रास नष्ट होईल, यात संशय नाही, असे श्री व्यंकटेश ऋषी म्हणतात. तर मैत्रिणींनो, हे तुम्हाला सर्व लिखित, तुम्हाला सरळ सरळ मी सगळे 9च्या 9 ग्रह लिखित दिलेले आहेत. तर ते लिखित ग्रह तुम्हाला एका पेजवरती लिहून काढायचे आहेत आणि थोड्या दिवस त्याचं पाठांतर करायचं आहे. पाठांतर झाल्यानंतर आपल्याला सहज होऊन जाईल की म्हणता येतील व्यवस्थित. तर आपल्याला हे रोज नवग्रह स्तोत्र, जो कुठला तुमचा ग्रह कमकुवत आहे, तर त्या कमकुवत असणाऱ्या ग्रहाचा मंत्र काढून घ्यायचा आहे आणि रोज 11 वेळा त्या मंत्राचं पठण करायचं आहे. शक्य असेल तर 9च्या 9 ग्रह म्हणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. 10 ते 15 मिनटं, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं हे नवग्रह पठण करण्याला वेळ लागतो. तर मैत्रिणी, तुम्ही बघा, अनुभव घ्या. हे नवग्रह तुम्ही 21 दिवस म्हणून किंवा 41 दिवस म्हणून पहा, तुम्हाला नक्की त्याचा चांगला अनुभव येईल. तर मैत्रिणी, अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवाय नक्की टाईप करा. धन्यवाद.